नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेचं काम सुरळीत चालावं ही सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचीही जबाबदारी असून त्यासाठी सुवर्णमध्य काढावा, राष्ट्रपतींचं आवाहन. आर्थिक स्थैर्य आणि विकास दरवाढीसाठी सर्व प्रकारच्या अनुदानांना तर्कसुसंगत करणं आवश्यक, अरुण जेटली. परदेशी गुंतवणूक आकर्षित करताना रेल्वेच्याच हिताला प्राधान्य देण्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं आश्वासन. काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ आणि आपचे विनोद कुमार बिन्नी यांचा भाजपात समावेश. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहिलाज निहालानी यांची नियुक्ती. आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यातली 5,000 गावं पहिल्या टप्प्यात दुष्काळमुक्त करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि आता सविस्तर वृत्त. संसदेचं काम सुरळीत चालावं ही सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचीही जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी दोघांनी एकत्र येत सुवर्णमध्य काढावा, असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. कायद्यांसाठी अपवादात्मक स्थितीत अध्यादेश काढण्याची तरतूद राज्यघटनेत असली तरी प्रत्येक कायदा अध्यादेशाच्या मार्गाने लागू करणं योग्य नाही, असंही राष्ट्रपती म्हणाले. देशातल्या केंद्रीय विद्यापीठ आणि संशोधन संस्थांच्या विद्यार्थ्यांशी राष्ट्रपतींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सत्ताधारी पक्षाला राज्यसभेत बहुमत नसलं तर विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संसदेचं संयुक्त सत्र बोलावण्याचीही सोय आहे, मात्र तेही व्यावहारिक नाही, असं राष्ट्रपती म्हणाले. विरोधी पक्षही एखाद्या मुद्द्यावर विरोध करू शकतो, मात्र जनहितासाठी कायदे निर्माण करणं ही दोघांचीही जबाबदारी असून तिचं भान दोघांनीही ठेवणं आवश्यक आहे, असं राष्ट्रपती म्हणाले. देशाच्या आर्थिक धोरणात स्थैर्य आणण्यासाठी तसंच गुंतवणुकीला आकर्षित करून विकासदराला चालना देण्यासाठी हळूहळू सर्व प्रकारच्या अनुदानांचा तार्किक विचार होणं गरजेचं आहे, असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं. ते आज चेन्नई इथं CIIच्या कार्यक्रमात बोलत होते. स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान 1 जानेवारीपासून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अशाच पद्धतीनं सर्व अनुदानं योग्य पद्धतीनं आणि आवश्यक तेवढीच दिली जावीत, याविषयी व्यापक विचार व्हायला हवा, असं जेटली म्हणाले. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प अंतिम टप्प्यात असताना या पार्श्वभूमीवर जेटली यांचे हे विधान महत्त्वाचं ठरतं. देशात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यावर उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, अशी आशा जेटली यांनी व्यक्त केली. या करामुळे राज्य सरकारांचं काहीही नुकसान होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. थेट परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून रेल्वेमध्ये तंत्रज्ञान सुधारणा आणि आधुनिकीकरण होणं गरजेचं आहे, असं मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं. ते आज हैदराबाद इथं एका कार्यक्रमात बोलत होते. मात्र परदेशी गुंतवणूक आकर्षित करताना रेल्वेच्याच हिताला प्राधान्य दिलं जाईल, अशी ग्वाही प्रभू यांनी दिली. माल वाहतूक आणि बंदरांमधली दळणवळण क्षमता वाढवण्यासाठी परदेशी गुंतवणुकीचा अधिकाधिक वापर होईल, असंही प्रभू यांनी सांगितलं. रेल्वे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकास गाडीचं इंजिन असून या गाडीला वेग देण्यासाठी इंजिन कार्यक्षम आणि गतिमान असायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. रेल्वे अपघात टाळण्यासाठी सर्व मानवरहित रेल्वे फाटकांवर सुरक्षारक्षक तैनात करू, असं प्रभू म्हणाले. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी नांदेड औरंगाबाद या गाडीचं सिकंदराबाद इथून रिमोटद्वारे उद्घाटन केलं. नांदेड औरंगाबाद या नव्या साप्ताहिक रेल्वे गाडीचं आज उद्घाटन झालं. 2014-15च्या रेल्वे अर्थसंकल्पात घोषित झालेल्या या गाडीचं उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सिकंदराबाद स्थानकातून रिमोट व्हिडिओ लिंकद्वारे केलं. तर नांदेड रेल्वे स्थानकावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. मराठवाड्यातल्या 2 प्रमुख शहरांना जोडणाऱ्या या गाडीचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांना घेता यावा, याकरता गाडीच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. तसंच नांदेड रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यावर या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन सुरेश प्रभू यांनी दिलं. नांदेड औरंगाबाद ही गाडी प्रवासादरम्यान पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर आणि जालना या स्थानकांवर थांबणार आहे. राजधानी दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक नवी दिल्लीत होत आहे. या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शहा प्रचार समितीचीही घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपात नुकत्याच प्रवेश केलेल्या किरण बेदी या समितीचं नेतृत्व करतील.
असं वृत्त आहे। निवडणूक समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा सहभाग आहे। दरम्यान दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली ही विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं समजतं। दिल्ली निवडणुकीचे प्रभारी पीसी चाको यांनी काल बातमीदारांना ही माहिती दिली। लवली सध्या पक्षाची संघटनात्मक जबाबदारी पार पाडतील असं चाको यांनी सांगितलं। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री कृष्णा तीरथ यांनी आज भाजपात प्रवेश केला। तीरथ यांनी आज सकाळी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती। दरम्यान आम आदमी पक्षाला आणखीन एक धक्का बसला आहे। पक्षाचे माजी आमदार विनोद कुमार बिन्नी देखील काल भाजपात दाखल झाले। भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी पक्षाच्या मुख्यालयात बिन्नी यांच्यासह बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चौधरी ब्रह्मसिंग, दिल्लीचे माजी उपमहापौर चौधरी वीर सिंग आणि इतर काही नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याची घोषणा केली। कोळसा खाणवाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी याकरता कोळसा मंत्रालयानं बारकाईनं लक्ष द्यावं अशी सूचना पंतप्रधान कार्यालयानं केली आहे। इंधनाची वाढती मागणी पाहता कोळसा उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीनं एक योजना आखावी असंही पंतप्रधान कार्यालयानं कोळसा मंत्रालयाला कळवलं आहे। कोळसा खाणवाटप प्रक्रियेतला गैरव्यवहार उघडकीला आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी 204 कोळसा खाण क्षेत्रांचे परवाने रद्द केले होते। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्याच आदेशानुसार केंद्र सरकारनं अध्यादेश काढून कोळसा खाणवाटप प्रक्रियेला पुन्हा परवानगी दिली। हा बहुप्रतीक्षित लिलाव पुढल्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे। केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांची आज नियुक्ती झाली। त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल। केंद्र सरकारनं सेन्सॉर बोर्डाच्या इतर सदस्यांचीही नव्यानं नियुक्ती केली आहे। यामध्ये चित्रपट निर्माते अशोक पंडित, चंद्रप्रकाश द्विवेदी आणि भाजपा नेते वाणी त्रिपाठी टिक्कू यांचा समावेश आहे। सेन्सॉर बोर्डाच्या याआधीच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला होता। मंडळातला भ्रष्टाचार आणि सातत्यानं होणारा सरकारचा हस्तक्षेप यामुळे आपण राजीनामा दिल्याचं सॅमसन यांनी सांगितलं। त्यांच्या समर्थनार्थ इतर सदस्यांनीही राजीनामा दिला होता। मात्र सेन्सॉर बोर्डाच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप होत असल्याच्या वृत्ताचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी जोरदार खंडन केलं होतं। आज मानवानं विज्ञानाच्या जोरावर चाकाच्या शोधावर अफाट बुद्धी सामर्थ्यानं अगदी आदिमानवापासून अंतराळवीरापर्यंत, कंदमुळापासून पिझ्झा बर्गरपर्यंत, गुहेपासून गगनभेदी इमारतींपर्यंत, ठिणगीपासून सौर ऊर्जा साधनांपर्यंत जी प्रगती केली ती केवळ विविध ऊर्जा स्रोतांमुळेच। अशा पेट्रोलियम उत्पादनांच्या बचतीचं महत्त्व नागरिकांना समजावं या उद्देशानं देशभरात तेल आणि वायू बचत पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे। जगात आज नैसर्गिक साधन सामुग्री विपुल प्रमाणात उपलब्ध असताना पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक गॅस सारख्या पेट्रोलियम पदार्थांचा मात्र दीर्घकाळ पुरेल एवढा साठा उपलब्ध नाही। ठराविक काळानंतर हा साठा संपणार असल्याचं भाकीत तज्ज्ञ लोकांनी अगोदरच करून ठेवलंय। हा इंधनसाठा पुढील अनेक पिढ्यांना उपलब्ध व्हावा यासाठी आज त्याची बचत, संवर्धन करून वापराचं योग्य नियोजन होणं ही काळाची गरज बनली आहे। भविष्यातलं हे संकट ओळखून नैसर्गिक गॅस आणि पेट्रोलियम मंत्रालयासोबतच पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन अर्थात PCRA आणि तेल आणि गॅस उद्योग यांनी एकत्र येऊन 16 जानेवारीपासून देशभरात तेल आणि गॅस संवर्धन पंधरवड्याचं आयोजन केलंय। लोकांमध्ये जनजागृतीसाठी दृक आणि दृकश्राव्य माध्यमांद्वारे गाव पातळीवर माहिती तंत्रज्ञानाच्या विविध साधनांचा वापर करून अनेक कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत। 1991 पासून सुरू झालेला हा उपक्रम नागरिकांच्या सहभागानं आणि इंधन बचतीसाठी त्यांच्याकडून होणाऱ्या प्रयत्नांतूनच खऱ्या अर्थानं यशस्वी होईल। या तेल आणि वायू बचत पंधरवड्यातल्या विविध कार्यक्रमांचं स्वरूप आणि वैशिष्ट्य याविषयी माहिती देण्यासाठी PCRAचे अतिरिक्त संचालक RD माने आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। हा जो तेल आणि वायू बचत पंधरवडा आहे याचं नेमकं स्वरूप काय आहे आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे? सर्वप्रथम मला इथं आमंत्रित केल्याबद्दल पेट्रोलियम मंत्रालय आणि PCRA तर्फे मनपूर्वक आभार। खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे जगात सीमित प्रमाणात आहेत आणि ज्याप्रमाणे आपण त्याचं कन्झम्पशन करतोय त्याप्रमाणे हे साठे केव्हा ना केव्हा तरी संपणारे आहेत
आपल्या देशाचा विचार करता जगाच्या फक्त 0.6 अंदाजे एवढे साठे आपल्या भारतात आहेत आणि आपली ही खनिज तेलाची गरज भागवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला हे खनिज तेलाची आयात करावी लागते. आणि ह्याचं महत्त्व पटवण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी PCRA पेट्रोलियम मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार PCRA आणि आमच्या ऑइल मार्केटिंग कंपनी, सहकारी ऑइल मार्केटिंग कंपनी मिळून आपण हा पंधरवडा साजरा करत असतो. बरं. आणि याची सुरुवात नेमकी केव्हापासून झाली? ह्याची सुरुवात ऍक्च्युली 1991 साली सुरू झाली. त्यावेळेला हा इंधन बचत पंधरवडा, ऑइल कन्झर्वेशन वीक म्हणून आपण साजरा करत होतो आणि त्यावेळेला जगातून ह्याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. म्हणून तो पुढे ऑइल कन्झर्वेशन फोर्टनाईट म्हणून आपण हा साजरा केलो. कालांतराने आपल्या वापरात जास्त प्रमाणात गॅसचा उपयोग, म्हणजे नॅचरल गॅस किंवा LPG गॅसचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला. म्हणून 1904 पासून आपण ऑइल अँड गॅस कन्झर्वेशन फोर्टनाईट म्हणजेच इंधन आणि वायू बचत पंधरवडा हा आपण साजरा करतो. 1994 पासून 2004 पासून 2004 पासून आपण OGCF पंधरवडा हा साजरा करतो. ऑइल अँड गॅस पंधरवडा साजरा करतो. 2004 पासून हा पंधरवडा आपण करतोय. म्हणजे आता 10 वर्ष त्याला झालेली आहेत. जनजागृतीसाठी कुठले उपक्रम राबवले जातात? आता तुम्ही म्हणालात की उद्दिष्ट हे जनजागृती आहे, पण होण्यासाठी काय उपक्रम राबवले जातात? चांगला प्रश्न आहे. ह्यासाठी आपण ह्या पंधरवड्यात PCRA तर्फे आणि आमच्या ऑइल मार्केटिंग कंपनी, सहकारी ऑइल मार्केटिंग तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन पूर्ण देशभरात केले जातात. आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ ह्या वर्षी 2200 कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये महिलांसाठी कार्यशाळा आहे, LPG क्लिनिक आहे, महिलांसाठी इंधन कार्यशाळा आहे, त्यामध्ये इंधनाचा वापर कसा करावा याच्या टिप्स दिले जातात, गॅसची सुरक्षिततेबद्दल उपाय सुचवले जातात. ड्रायव्हरसाठी PCRA तर्फे ड्रायव्हरसाठी विविध कार्यशाळा घेतली जाते, ड्रायव्हर ट्रेनिंग घेतलं जातं, त्यांचा डेपोचा स्टडी केला जातो. ह्या ज्या आमच्या ऑइल मार्केटिंग कंपन्या आहेत त्यांच्यातर्फे विविध मुलांसाठी म्हणजे चित्रकला स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्याप्रमाणे PCRA तर्फे इंडस्ट्रीमध्ये जाऊन इंडस्ट्रियल इंजिनियरसाठी कार्यशाळा घेतली जाते. अशा व्यतिरिक्त PCRA तर्फे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियातर्फे विविध जाहिरातीचं प्रसारण केलं जातं. त्याचप्रमाणे आउटडोअर पब्लिसिटीमध्ये बॅनरचं डिस्प्ले केला जातो. अशा विविध कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे आणि आपण हे कार्यक्रम ह्या 15 दिवसात पूर्ण करणार आहोत. या सर्व प्रकारच्या माध्यमातून ही जनजागृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न करत असतो. खरंय. आता या वर्षीच्या मोहिमेचं वैशिष्ट्य काय? अच्छा, ह्या वर्षी जे मोहीम आहे ते ह्या वर्षी आम्ही नॅशनल लेवलची क्विज ठेवलेली आहे. त्याच्या जवळजवळ 35 शहरामध्ये ह्या क्विज घेतलेल्या आहेत आणि साधारणतः 7वी ते 9वी पर्यंत ह्या विद्यार्थ्यांसाठी सर्व भाषेमध्ये नॅशनल लेवलची क्विज आहे. आणि जे काय विनर असतील त्यांना पेट्रोलियम मंत्री महोदयातर्फे पारितोषिक देण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त पेंटिंग आणि एसे कॉम्पिटिशन जवळजवळ 23,000 विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेतलेत आणि त्यासाठी 23,000 विद्यार्थी सामील झालेत. आणि जे विनर आहेत त्यांना लॅपटॉप, PCRA तर्फे लॅपटॉप आणि 1 वीक फॉरेन टूर ऑन एनर्जी कन्झर्वेशन यासाठी एक फॉरेन टूर अरेंज केलेलं आहे. हे 2 वैशिष्ट्य ह्या 15 ह्या वर्षीची वैशिष्ट्य आहेत. आपण PCRAचा उल्लेख करतोय, पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशनचा उल्लेख आपण करतोय, तर PCRA म्हणजे नेमकं काय आणि इंधन बचतीसाठी ते कशा प्रकारे कार्यरत आहे? PCRA म्हणजे पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन. ही संस्था 1978 ला स्थापन झाली. ही संस्था पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करते आणि आम्हाला महत्वाचं जे मॅन्डेट दिलं आहे तो जनजागृती करणे. आणि त्याच्यासाठी PCRAनं भारताच्या अर्थव्यवस्थेचे 4 भाग पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये एक इंडस्ट्रियल सेक्टर, दुसरा आहे ऍग्रिकल्चर सेक्टर, तिसरा आहे डोमेस्टिक सेक्टर आणि चौथा आहे ट्रान्सपोर्ट सेक्टर. ह्या 4ही सेक्टरमध्ये इंधन वाचवण्यासाठी PCRA अविरतपणे वेगवेगळे कार्यक्रम करत असते आणि त्याच्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन जास्तीत जास्त कार्यक्रम करून आपण हे इंधन बचतीचे काम करत असतो. आता सामान्य माणसाला पेट्रोल डिझेलची बचत करायची असेल तर त्यांनी, आमचे सगळे प्रेक्षक आहेत वाहिनीचे, त्यांना बचत करायची असेल, अगदी सर्वसामान्य माणूस आहे त्यालाही पेट्रोल डिझेलची बचत करायची पण मार्ग माहिती नाही, तर तो कसा करू शकतो? PCRA तर्फे आमच्या ह्या ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये पेट्रोल आणि डिझेल वाचवण्यासाठी PCRA तर्फे विविध कार्यक्रमाचे आपण आयोजन करतो. कारण ट्रान्सपोर्ट सेक्टर हा असा सेक्टर आहे की
आतापर्यंत दुर्दैवाने आपल्याकडची जी वाहनं आहेत ती हे पेट्रोलियम पदार्थावरती चालतात. 99.99% जे आहेत ना वाहनं ती आपली ह्या पेट्रोलियम पदार्थावरती चालतात आणि त्याच्यासाठी पीसीआरतर्फे जास्त करून ट्रान्सपोर्ट सेक्टरवरती भर दिला जातो. त्याच्यासाठी विविध ज्या टिप्स आहेत, विविध कार्यक्रम आम्ही राबवतो. त्याच्यात आहे की सप्लाय साईड मॅनेजमेंट, डिमांड साईड मॅनेजमेंट. सप्लाय साईड मॅनेजमेंटकडून आपण पीसीआरतर्फे आता एक कार्यक्रम हाती घेतला आहे की जी वाहनं आहेत त्याच्यावरती स्टार लेबलिंग येणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडचे एअर कंडिशनर किंवा फ्रीजमध्ये जे स्टार आहेत तसंच आता वाहनात बस आणि ट्रकमध्ये आपण ह्या स्टार लेबलिंगचा प्रोग्राम हाती घेतलेला आहे. डिमांड साईड मॅनेजमेंटकडं आम्ही वेळोवेळी आपले पेट्रोल आणि डिझेल कसे वाचवायचे त्याच्या वेगळ्या वेगळ्या टिप्स देऊन किंवा ड्रायव्हरला ट्रेनिंग देऊन कार्यशाळा घेऊन आम्ही त्यांना इंधन कसं वाचवायचं, आपल्या गाडीमध्ये इंधन कसं वाचवायचं. आपण ते जाहिराती बघतच असतो की जे सिग्नलला जो मुलगा वडिलांना सांगतो की पुढे पेट्रोल राहणार नाही आणि मला सायकलचं दुकान उघडावं लागेल, ही पेट्रोल पीसीआरची ऍड आहे. बरोबर. म्हणजे की थोडक्यात आहे की छोट्या छोट्या गोष्टी की जर गाडी आयडल असेल तर आपण गाडी बंद करावी. जर ब्रेक लावणं आणि ब्रेक दाबणं ह्याच्यात फरक आहे, तर आपण ब्रेक लावला पाहिजे, ब्रेक दाबला नाही पाहिजे, हे आम्ही ड्रायव्हरना शिकवतो. तसंच कार पुलिंग आहे. ह्याच्या पुढे जाऊन आम्ही इको ड्रायव्हिंग हा एक कन्सेप्ट आहे जो आंतरराष्ट्रीय प्रगत देशामध्ये इको ड्रायव्हिंग हा कन्सेप्ट आहे, तो सुद्धा आम्ही ड्रायव्हरपर्यंत पोहोचवतो. त्याच्यात ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ ऍक्सेलरेशन अँड ब्रेकिंग हे कसं करायचं हे आम्ही प्रात्यक्षिक दाखवतो आणि त्याच्यात आपण पेट्रोल आणि डिझेलची कशी बचत करतो हे अतिशय उत्कृष्ट एक उदाहरण आहे की इको ड्रायव्हिंग. बरोबर. म्हणजे हे चालकांसाठी झालं विशेषतः, पण अगदी सामान्य गृहिणी असेल समजा तिच्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तेल बचतीचा देशाला होणारा फायदा. गृहिणीसाठी जसं की आम्ही डोमेस्टिक सेक्टरमध्ये आम्ही सांगितलं की विविध ऊर्जा बचतीच्या कार्यशाळा घेतो. महिलांसाठी आपल्या घरी गॅस किंवा केरोसिन कसं वाचायचं त्याच्या कार्यशाळेत त्याच्यात महत्वपूर्ण टिप्स दिले जातात. त्याच्याशिवाय एलपीजी क्लिनिकमध्ये आम्ही त्यांना उपयोग, त्याचा सुरक्षित उपयोग कसा करायचा हे दिलं जातं. ह्याचा देशाला जो उपयोग फायदा जो आहे आपल्या तो की आपण मी ज्या सांगितलं की जवळजवळ आपण 80% एवढं हे इंधनाची आयात करतो आणि त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपल्याला हे द्यावं लागतं. जर पीसीआरच्या सर्वेक्षणानुसार असं दिसून आलं की जवळजवळ जर हे इंधन ह्या चारही सेक्टरमध्ये जसं मी सांगितलं इंडस्ट्रियल सेक्टर, ट्रान्सपोर्ट सेक्टर, ऍग्रिकल्चर सेक्टर, डोमेस्टिक सेक्टर जर योग्यरित्या वापरला तर जवळजवळ 20% एवढं इंधनाची बचत करू शकतो. आता 20% म्हणजे आपल्या जवळजवळ 88,000 करोड एवढं इंधन आपलं परकीय चलन वाचतं. जर 20% जर आपल्या इंधनाची बचत झाली तर जवळजवळ 88,000 करोड एवढं इंधनाची परकीय चलन वाचेल. हा झाला एक मुद्दा. दुसरा आहे की कुठलंही इंधन आपण ज्या वेळेला खनिजातून काढलेलं इंधन वापरतो त्यावेळेला आपण वातावरणात प्रदूषित करतो, म्हणजे की दूषित करतो, वातावरण प्रदूषण होतं. त्याच्याशिवाय ग्लोबल वॉर्मिंग होतं. तर हे जर योग्यरित्या वापरलं तर वातावरण प्रदूषण तसंच ग्लोबल वॉर्मिंग हे विषय कमी होण्यासाठी हातभार लागेल. देशालाही त्याचा प्रत्यक्षपणे फायदा होणारच आहे. तर लोकांना मार्गदर्शन हवं असेल या संदर्भात तर तुमच्या संकेतस्थळ फक्त आम्हाला सांगाल का जाता आता? हा, आमच्या पीसीआरएचं जर आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आमचा संकेतस्थळ आहे www.pcra.org. ह्या संकेतस्थळावर गेलं तर पूर्ण भारतभरातले आमचे हेड ऑफिस, रिजनल ऑफिस, स्टेट रिजनल ऑफिस ह्यांचे कॉन्टॅक्ट ॲड्रेसेस आणि कॉन्टॅक्ट पर्सन, कॉन्टॅक्ट नंबर हे मिळू शकतील. आपण आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही नक्कीच आपल्याला सहकार्य करू. www.pcra.org या संकेतस्थळावर आपले प्रेक्षक संपर्क साधू शकतात. सर, इतकंच म्हणावंसं वाटतं की थेंबे थेंबे तळे साचे असं आपण म्हणतो तसं थेंबे थेंबे आपण तेल आता वाचवायला हवंय. आणि प्रयत्ने वाळूचे कणर गळतात तेलही गळेच्या धर्तीवर, प्रयत्ने तेल बचत ही जीवनशैली बने असं पीसीआरएचंच ब्रीदवाक्य आहे. तर तशी ही तेल बचत होईल या खात्रीसह आज येथेच थांबूया. धन्यवाद. वळूया पुढच्या बातम्यांकडे. राज्यात सध्या 24,000 गावं दुष्काळग्रस्त असून पहिल्या टप्प्यात 5,000 गावं दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारनं जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले. भारत विकास संगम संमेलनाच्या निमित्तानं कोल्हापुरातल्या कणेरी इथं आजपासून सुरू झालेल्या भारतीय संस्कृती उत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर राबवले जाणारे सर्व उपक्रम राज्याच्या विकासासाठी पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. सेंद्रिय शेतीसंबंधी राज्य शासन लवकरच आपलं धोरण जाहीर करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं. देशी गायींच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी आपले शासन वचनबद्ध असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेब्रुवारी महिन्यात बोलावलेल्या राज्यपाल परिषदेत राज्यातर्फे मांडावयाच्या मुद्द्यांसंदर्भात राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राजभवन इथं चर्चा केली. देशांतर्गत सुरक्षा, नक्षलवादाचं आव्हान, सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा, स्वयंरोजगार आणि उद्योजकता वाढवण्याच्या दृष्टीनं कौशल्यवर्धित शिक्षण, स्वच्छ भारत अभियान यांसह इतर विषयांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातले अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प प्राधान्यक्रम ठरवून पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. राज्याला दुष्काळ निवारणासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा या दृष्टीनं राज्यपालांनी पाठपुरावा करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुंबईतली मिठी नदी येत्या 2 वर्षात प्रदूषणमुक्त करू अशी आशा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केली. मिठी नदीच्या पाहणीनंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. मुंबईतल्या 43 ठिकाणांहून येणारं सांडपाणी खोल समुद्रात सोडा किंवा त्या पाण्यावर प्रक्रिया करा असे आदेश कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले. मिठी नदीकाठावरची 1800 अनधिकृत बांधकामं एप्रिलपर्यंत पाडावीत. तसंच नदीकाठच्या रस्त्यावरच्या झोपड्या 8 दिवसात जमीनदोस्त करा असे आदेशही कदम यांनी उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना दिले. यावेळी महानगरपालिका, MMRDA, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उत्कृष्ट आणि जागतिक दर्जाची वस्तू प्रमाणीकरण प्रक्रिया सुरू करावी असं मत केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय मानक संस्थेच्या आढावा बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीकरता गुणवत्तापूर्ण वस्तूंचं उत्पादन आणि त्यांचं दर्जात्मक प्रमाणीकरण आवश्यक आहे असं पासवान म्हणाले. सध्या 123 वस्तूंना ISI प्रमाणपत्र बंधनकारक असलं तरी ग्राहकांच्या आरोग्याशी थेट निगडीत असलेल्या बाटलीबंद पेयजलासारख्या वस्तूंनाही ते सक्तीचं करायला हवं असं त्यांनी सांगितलं. ग्राहक संरक्षण कायद्याला अधिक व्यापक रूप देऊन ग्राहक संरक्षण प्राधिकरण अधिक सक्षम केलं जाईल असंही पासवान यावेळी म्हणाले. पत्रकारितेत बदल होणं अपरिहार्य असलं तरी त्या बदलांची दिशा योग्य असावी असं मत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केलं. समाजहित आणि संवेदनशीलतेचा गाभा कायम राखण्यासाठी पत्रकारांनी विश्वासार्हता जपायला हवी असं त्या म्हणाल्या. आपल्या कार्यानं यशाची उत्तुंग झेप घेतलेल्या खानदेशातल्या काही व्यक्तींचा परिचय करून देणाऱ्या आयकॉन्स ऑफ खानदेश या कॉफी टेबल पुस्तकाचं उद्घाटन आज प्रतिभा पाटील यांच्या हस्ते जळगावात झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. दैनिक लोकमततर्फे आयोजित या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, खासदार विजय दर्डा, भंवरलाल जैन आणि ईश्वरलाल जैन उपस्थित होते. सिनेलेखक आणि दिग्दर्शक इक्बाल दुर्राणी, हेमंत बिर्जे, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते के गोस्वामी, अभिनेत्री ख्वाहिश परिहार यांनी आज खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटात प्रवेश केला. तसंच मायावी नगरी या हिंदी वृत्तपत्राचे संपादक सावन कपूर, मुंबई ग्लोबल या हिंदी वृत्तपत्राचे संपादक राजकुमार तिवारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते RN अवस्थी यांनी सुद्धा रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्याचं रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते RR पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. पाटील यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते. काही दिवसांपूर्वी उपचारादरम्यान त्यांना त्रास जाणवू लागल्यानं अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं लीलावती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आलं आहे. 94 वर्षांच्या लक्ष्मण यांना मूत्रमार्गातील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डायलिसिस केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लक्ष्मण यांच्या कुटुंबियांनी दिली. लक्ष्मण यांनी साकारलेला कॉमन मॅन अजूनही जनतेच्या स्मरणात आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी कॉमन मॅन आणि त्यांच्याशी संबंधित समस्यांना वाचा फोडली. हवामान वृत्त. राज्यात हवामान काल कोरडं होतं. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद अहमदनगर इथं 8 अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली आहे. येत्या 36 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 30, किमान 16, नागपूर 27 आणि 9, पुणे 30 आणि 11, औरंगाबाद 28, 12, नाशिक 28, 11, कोल्हापूर 30, 17, रत्नागिरी 30, 17, सोलापूर 33, 15 आणि अमरावती कमाल 28 आणि किमान 12 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं काम सुरळीत चालावं ही सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचीही जबाबदारी असून त्यासाठी सुवर्णमध्य काढावा, राष्ट्रपतींचं आवाहन. आर्थिक स्थैर्य आणि विकास दरवाढीसाठी सर्व प्रकारच्या अनुदानांना तर्कसुसंगत करणं आवश्यक, अरुण जेटली. परदेशी गुंतवणूक आकर्षित करताना रेल्वेच्याच हिताला प्राधान्य देण्याचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचं आश्वासन. काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ आणि आपचे विनोद कुमार बिन्नी यांचा भाजपात समावेश. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांची नियुक्ती. आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यातली 5,000 गावं पहिल्या टप्प्यात दुष्काळमुक्त करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.